नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपला फॉर्म यशस्वी करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर आपल्या फॉर्मची उत्पादन क्षमता ही 30% आणि मॉर्टॅलिटी ही 40% कमी करता येते. ते कसं करता येते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला सेट बांधायला काही पैसे लागतील, पण सेट यशस्वी बनवायला प्रॉपर नियोजन कसे पाहिजेत. यशस्वी सेट ही संकल्पना काय आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरू करूया आपला व्हिडिओ. तर मित्रांनो, आपलं सेट लहान असू शकते किंवा मोठं असू शकते. हे आपल्या अवलंबून असते आपल्या नियोजनावर, कारण ॲक्युरेट नियोजन हे कोंबड्यांमध्ये आजार कमी करते आणि उत्पादन क्षमता ही वाढत असते. तर ह्या आपल्याला नियोजन काय करायचे आहे ते आपण बघूया. आपला फॉर्म यशस्वी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. त्यापैकी आपण 3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. तर त्या कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, पहिलं पॉईंट असं आहे की बाबा स्वच्छता ही एकदा केल्यानं नाही होत. कारण वारंवार आपण स्वच्छता नाही केली तर आजार निर्माण होऊ शकतात. आणि आजार निर्माण होण्याचे कारण म्हणजे होणारी गंदगिरी, याच्यामुळे आपल्याला आजार पाहायला मिळतात. म्हणून आपण वारंवार ही स्वच्छता करत राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आता आहे दुसरं पॉईंट असं आहे की व्हेंटिलेशन म्हणजे काय? ती खेळती हवा. ती आपल्या सेटमध्ये अमोनिया वायू हा तयार होत असतो. तर त्याच्यासाठी जी हवा आहे ती बाहेरून आत येणे गरजेचे आहे आणि आतील हवा बाहेर जाणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे अमोनियम हा वायू आहे तो सेटमधून बाहेर जाणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्या कोंबड्यांना आजार कमी होण्याचे चान्सेस असतात. आणि तिसरं पॉईंट असं आहे की बायोसिक्युरिटी. आता बायोसिक्युरिटी म्हणजे आम्ही व्हिडिओमध्ये सांगतच असतो. बायोसिक्युरिटी म्हणजे असं आहे की आपल्या परवानगीशिवाय कोणताही आजार बाहेरून आत नाही येत किंवा नाही आलं पाहिजे, त्याला बायोसिक्युरिटी म्हणतात. अजून त्याच्यामध्ये कोणताही व्यक्ती, अनोळखी व्यक्ती असो किंवा आपल्या संबंधित व्यक्ती असो, ती आपल्या सेटमध्ये बिना सॅनिटाईज केल्यानं आत येणे हा चुकीचे असते. म्हणून प्रॉपर सॅनिटाईज करून त्या व्यक्तीला आतमध्ये प्रवेश देणे गरजेचे असते. त्यालाच आपण बायोसिक्युरिटी म्हणतो. कारण की त्यांच्या शरीरासोबत किंवा त्यांच्या पायवाटेसोबत किंवा त्यांच्या चपलांमार्फत काही आजार आपल्या किंवा काही जंतू आपल्या सेटवर येत असतात. ते येणे बंद झाले पाहिजेत. म्हणून बायोसिक्युरिटी हे महत्त्वाची असते. ह्या 3 गोष्टी आहेत. ह्या 3 गोष्टी बेसिक असल्या तरी आपल्या फॉर्मवर खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून ह्या 3 गोष्टी केल्याने आपले उत्पादन वाढते आणि निश्चितच आपण उत्पादन वाढवू शकतो. तर मित्रांनो, आपला फॉर्म यशस्वी ठेवायचा असेल तर सांगितलेल्या गोष्टीचा वापर तुम्ही करू शकता किंवा कराच, तेव्हाच तुमचे फॉर्म यशस्वी होईल. आणि असेच तुम्हाला प्रॉपर माहिती मिळाली पाहिजेत म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर शेअर करा. आणि काही गोष्टी सुटल्या असतील तर ते आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर धन्यवाद मित्रांनो.